ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी, मला त्यांनी फोन केला एक दिवस पुण्यातून असाचे कार्यक्रम आहे तुम्ही या. म्हटलं ठीक आहे, चांगला आहे. कार्यक्रमाला कोण येणार आहे म्हणजे तिथे कोण राहणार, सरपंच सदस्याला बोलवणार आहे, तुम्ही या. सरपंच सदस्य म्हणलं की मला राहत मला त्यांच्यातच जावं म्हटलं नक्की आहे. आणि आज तो योग आला. तिथे आल्यावर कार्यकर्त्याच्या भावनेतून त्याच्यातून लक्षात आलं की दादाला जरी पुण्यात राहत असले की काय म्हणते घर इंडिया आकाशी तिथे किल्ल्यापाशी, परंतु तुम्ही पुन्हा इथं राहावं, या तालुक्यात काम करावं, या लोकांच्या समस्या अडचणी जाणून घ्यावा, त्यावर काम करावं, ही जी लोकांची भावना आहे त्या लोकभावनेतून तुमच्यापाशी आलेले प्रश्न, तुमच्यापाशी आलेल्या समस्यातून तुम्हालाही जाणून झाली की आपण आपल्या गावासाठी मातृभूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यातून हा तुमचा प्रवास चालण्याचा मार्गावर आहे. आम्ही आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. प्रश्न असा आहे की आपल्याला नेमकं काय गावात काय करायचं, मतदारसंघात काय करायचं, होत का नाही, त्याच्या मागची कारणं काय, करावं ते खूप त्यांना वाटतं, अडचणी काय, नेमकी अडचण कोणी समजून घेणार, करायचं काम ते समजून घेणार, काय करायचं ते समजून घेणार, कसं करायचं ते समजून घेणार, सरपंच सुद्धा समजून घेणार, पुढारी समजून घेणार. तर ते आम्हाला करायचं पळा 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 पुढे जायचं माहिती नाही. म्हणून आलेल्या सरपंच सदस्याला या तालुक्यातील पुढाऱ्याला माझा हात जोडून विनंती, 5-7 कामावर जरी जोर दिला तर आपला तालुका गाव स्वच्छ सुद्धा होऊ शकते. आम्ही आमच्या इथे तेच केलं, तुम्हाला तेच करायचं आहे. खूप मोठ्या गोष्टी करणं ते वेगळं, त्या साध्या गोष्टी रोजच्या. उदाहरणार्थ गावात स्वच्छ पाणी पाहिजे, झाडं भरपूर पाहिजे, गावात झाडाचे पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आणि जे काही वडीलधारे म्हातारे बोलणारे निराधार लोक आहेत यांना गावाने सांभाळलं. एवढे 5-6 कामं तरी आपण केले तर मला असं वाटतं खूप केल्यासारखं होतं. एवढे कामं झाले नाही. 70 वर्षामध्ये आजपर्यंत स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही. स्वच्छ पाणी किंवा झाडं नाही. मुंबई पुण्यामध्ये जास्ती लोक कोरोनानं मेले. त्याचं कारण तिथे झाडं कमी, माणसं जास्त होते. खेड्यात लोक कमी मेले त्याचं कारण तिथे झाडं थोड्या प्रमाणात बरं होते, माणसं कमी होते. कोरोना आजारानं लोक कमी मेले तर ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून कमी जास्त होते. आणि ऑक्सिजन तर झाडापासून मिळतो. म्हणून माझे गावकऱ्याला विनंती आहे की स्वच्छ पाणी, फळाचे झाडं, गावातली स्वच्छता, शिक्षण आणि निराधाराला सांभाळणे हे काम केलं पाहिजे. आम्ही तेच करतो. पण आता हे कोणतंही काम करायला पैसा लागतो. कोणतंही काम करायला पैसा लागतो. म्हणून आम्ही त्या पैशाचं नियोजन केलं की आपल्याला वर्षाचा खर्च किती आहे, आपल्याकडे आवक किती आहे याचं नियोजन करून आम्ही लोकांना टॅक्स दिला. माझ्या इथे साधारण एका घराला 4,000 ते 4,500 रुपये टॅक्स दिला जातो आणि 100% लोक भरतात. महत्वाचा मुद्दा हा 2-3 तुम्हाला हात जोडून विनंती आहे. 40 लाख रुपये माझा टॅक्स जमा होतो. 30 लाख रुपये माझा वर्षाचा खर्च आहे ग्रामपंचायतचा. 10 लाख रुपये आमच्या ग्रामपंचायतला नफा आहे लोकांनी दिलेल्या टॅक्समध्ये. आणि 14-15 वित्त आयोग जो 30-35 लाख रुपये निधी तो वेगळा, त्याच्यात आम्ही नवं काम करतो. अशा पद्धतीने 20 ते 25 वर्षापासून गावचा विकास चालू आहे. दरवर्षी काही ना काही नवं काम होतं. प्रश्न असा आहे, 4,000-4,500 रुपये टॅक्स लोक देतील का? आमच्या इकडे तर म्हणून 500 रुपये कोणी देत नाही, 4,500 कसे काय देतील? का देणार नाही? एका हाताने घ्यायचं, दुसऱ्या हाताने घ्यायचं. लोकांना एकदा विश्वास आला ना, आपण दिलेल्या एक पैशाचं आपल्याला चीज होतं आणि परत वेळ मिळते, लोक पैसे द्यायला तयार आहे. 4,000-4,500 रुपये घेतो पण आम्ही लोकांना काय देतो त्याची सुविधा वर्षभर, पुन्हा पैसे लागत नाही कशाला. काय काय देतो नीट ऐका.
4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, जायकडून आणलेलं. आरोचं 20 लिटर पाणी एका घराला मोफत दिलं जातं रोज. आणि सकाळी पहाटे 5 ते 8 आंघोळीच्या नळाला गरम पाणी येतं. ग्रामपंचायत आंघोळीला गरम पाणी देऊ शकते. विश्वास तरी बसतो माणसाचा. किती पैसे वाचते आंघोळीच्या पाण्याचे माहिती आहे? ग्रामपंचायतला 1 रुपया खर्च येत नाही, पण लोकांचे खूप वाचते. साधारण 1 माणसाला 1 रुपया जरी खर्च आला पाणी तापायला, तर घरातल्या 5 माणसाचे 5 रुपये 150 रुपये महिना 1833 सालाचे वाचते. त्या बाईचे 2 घंटे कामाचे वाचते, डोळे खराब व्हायचं वाचतं, इंधन वाचतं. म्हणजे हजारो रुपयाचा त्या कुटुंबाचा फायदा होतो. आमची एक पिठाची गिरणी आहे, वरच्यावर जाऊन मोफत देतो आम्ही. एकदा ते 4000 घेतले, पुन्हा पैसे नाही. त्याचे किती पैसे वाचत असेल तुम्ही विचार करा. आरोग्य 20 लिटर पाणी मोफत, पिठाची गिरणी मोफत, अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन मोफत वर्षभर. कचरा प्रत्येकाच्या घरून आणतो आम्ही. 2 बकेट दिलेले आहे. आमचं ट्रॅक्टर, आमचा माणूस जाते, कचरा घेऊन येते. प्लास्टिक वेगळं घेतो आम्ही. आमची पंचायत प्लास्टिक 15 रुपये किलोने घेते. लोक फुकट घेत नाही. कळलं का नाही कळलं? घरातलं जुनं आलेलं प्लास्टिक 15 रुपये किलोने घेतली पंचायत. म्हणून लोक प्लास्टिक गोळा करून ठेवते पिशीत, फेकत नाही. अहो बाया केस गोळा करून ठेवतात, प्लास्टिक करून ठेवायच्या. पण उगाच तुम्ही फुकट लोकांना शहाणपणे शिकला ना, प्लास्टिक खराब आहे इकडे तिकडे फेकू नका, कोणी ऐकणार नाही. याचा फायदा होत असला तर समाज ऐकतो. मिरची दळून देणं, पापड शेवाय करणं, डाळी करणं, बटाटा चिप्स करणं, शेंगदाणा सूर्यफुलाचं तेल काढून देणं, उसाचा रस काढून देणं, इतकंच काय मोटरसायकल टायर 4 व्हीलरच्या गाडीत हवा भरून द्यायचं काम सुद्धा पंचायत करते. एकदा 4000 रुपये दिला वर्षभर या गोष्टी घेऊन पाहायचं. तुम्ही पाहिलं असेल, पण तसं पाहिलं की या सगळ्या मस्ती पंचायत पुढे ठेवलेला आहे. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. वर्षभर 500 रुपयात 25 किलो साखर दिले जाते दिवाळीला. हे सगळं 4000चा खेळ आहे. तरी माझी ग्रामपंचायत 10 लाखाला नफेते. हा काय चमत्कार आहे? एवढं सगळं घेऊन ग्रामपंचायत पण नफेते, लोक पण नफेते. याचा अर्थ लोकांना दिलेला पैसा तुम्ही इमानीद्वारे लोकांसाठी खर्चला तर लोकांचंही कल्याण होऊ शकतं आणि पंचायतचं होऊ शकतं. मग एका गावच्या, छोट्या गावच्या एका माणसाला ग्रामपंचायतीला कळतं की राज्यकर्त्याला कळत नाही का? कळतं, पण करायची इच्छा नाही. माझ्या गावामध्ये 2 वर्ष झाले आम्ही, त्याला कोणी नाही, निराधार लोक 33 लोकांना पंचायत सांभाळते. खाणं पिणं, दवाखाना, 2 टाइम जेवण, कपडा लागतात. 33 म्हाताऱ्याला ग्रामपंचायत सांभाळते. भारतात अशी ग्रामपंचायत नसेल का जी ग्रामपंचायत म्हाताऱ्याला सांभाळते गावातल्या. बाहेरच्या येऊन देत नाही, पण गावातल्या सांभाळ. का नाही सांभाळायचं? गावातला माणूस कोणी जर उपाशी झोपला असेल तर ते बाप सरपंचाला आहे. म्हणून सरपंचानं विचार केला पाहिजे आणि गावातल्या एक माणसाची काळजी घेतली पाहिजे. खरं म्हणजे सरपंचाने काय केलं? स्वतःची इज्जत स्वतः घातली. सरपंचाची इज्जत पंतप्रधानापेक्षा, मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी आहे. त्याचा अधिकार पण मोठा आहे, जिल्हा परिषद अध्यक्षापेक्षा पण मोठा आहे. पण त्यालाच कळलं नाही त्याचा अधिकार, त्यालाच कळली नाही त्याची इज्जत, म्हणून ते बेइज्जत झालं. पहिले बघा काय महान होतं सरपंचाला. सरपंच जर असं समोरून आला, बाई हातात चप्पल घेऊन अशी बाजूने जायची, सरळ समोर सुद्धा जात नव्हती. इतका मान सरपंचाला होता. आता पण बाई चप्पल काढत नाही असं नाही, पण काढायचं कारण वेगळं आहे. पहिले काढत होती आदरानं, आता काढत होती हरामखोर आला म्हणून हा जो इज्जत आम्ही घातली ती आमची इज्जत आम्ही घातली. तिला आम्हाला वापस आणायचंय, पुन्हा आम्हाला चांगले दिवस आणायचे. काय करायचं? हे आमचं आयुष्य 100 वर्ष 60 वर्षावर आलं. कोणत्याही तरुणाला विचारायचं किती वर्ष झालं तर 60-65 म्हणतो. आज जपानमध्ये, रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतोय. आम्ही का 60 वर्षात मरू राहिलो? आमच्या डोळ्यात देखत जर आमचं आयुष्य 40 वर्ष कमी झालं तर पुढच्या 40 वर्षात आमच्या नाताचं काय होईल? 20 वर्षात मरेल ना. आज आपल्या भारताचे आजूबाजूचे देश आपल्या देशावर टपून बसले. सोन्याची चिडिया म्हणून या देशाला कधी आपल्या ताब्यात घेऊ याच्यासाठी ते टपून बसले.
उद्या मिलिटरी घालायला आमचा पोरगा राहणार नाही. इथे किती मिलिटरीतल्या लोकांचे, सैन्यातल्या लोकांचे सत्कार केले, मला खूप आनंद झाला. अजूनही 25 लोक सत्काराचे बाकी म्हणजे नंतर आलेले. मला मी कायम सांगत असतो, आपल्या देशात 2च लोक इमानदारीने काम करते, एक खेड्यातली बाई आणि दुसरा मिलिटरीतला जवान. बाकी सगळे आरामी, सगळे आरामी माझे सगळं. म्हणून या 2 लोकांचा आदर्श घेतला पाहिजे. मी आता शासनाला एक विनंती केली, ज्या ज्या गावामध्ये मिलिटरीतला जवान रिटायर असेल त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिगर निवडणुकीच्या घ्या. कारण त्यांच्या एवढं देशप्रेम असतं, काम करायची धमक असते. काल मी अमरावतीला गेलो होतो परवा, तिथे मानकर म्हणून एक मिलिटरीतला जवान आहे. सरपंच जाऊन नीट ऐका, 44 महिला रोजगार हमीत कामाला आहे त्याच्याकडे. 44 झाडं लावायला, फक्त झाडासाठी 44 महिला रोजगार हमीत गावातल्या कामाला आहे. झाडं किती लावले असेल? मानकर म्हणून नाव आहे. पाहिजे तर माझ्याकडून नंबर घ्या, त्याचा अनुभव घ्या आणि आपलं अख्खं गाव, आपलं शिवार रोजगार हमीच्या कामाला लोकांना लावून फुकटचा पैसा आहे ना, जरा काय अडचण आहे. म्हणून या 5-7 गोष्टी आपण करायच्या आहेत. होऊ शकतं, काही अडचण नाही. आम्ही 2 वर्ष झाले आमच्या ग्रामपंचायतीने शेती करायला एक ट्रॅक्टर घेतला 14 लाखाचा. शेती करायला गावातल्या लोकांची 20 ते 35% सबसिडी देऊन शेती करतो आम्ही. म्हणजे बाहेर जर 1200 रुपये एकरनं नांगरीत असेल तर आमची ग्रामपंचायत 800 रुपये एकरनं नांगरीते गावातल्या शेतकऱ्याचं. किती फायदा होत असेल त्याचा. मला असं वाटतं, शेतकऱ्याला शेती करायला नक्की फायदा करून देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत असेल आमची पहिली ग्रामपंचायत. काही आवडणी होऊ शकतं. मला तर वाटतं कोणत्या शेतकरी संघटनेच्या लोकांना सुद्धा शेतकऱ्यासाठी असं ट्रॅक्टर घेऊन शेती करायची योजना आपली नसेल. होऊ शकतं साहेब, काहीही होऊ शकतं. म्हणून पुढाऱ्याने मनात आणलं तर होऊ शकतं, नाही मनात आणलं तर 70 वर्षांनी काही होऊ शकत नाही. एकनाथ दादा तुम्ही कधी विचार केला नसेल, यांनी केला नसेल. 1947 पासून आपल्या देशात महाराष्ट्रात 7,000 आमदार झाले. किती? 7,000. दोन्ही सभागृहांचे 500 धरले. 14 वेळेचे किती झाले? 7,000 आमदार झाले. महाराष्ट्रात 7 गावं सुद्धा अजून चांगले झाले नाही. लोकांना कसा विश्वास ठेवायचा? 7 गावं सुद्धा चांगली झाली नाही. 7,000 आमदार लोकांचे ते गाव त्यांचे बी झाले नाही. म्हणून समाज हा कोणाकडे तरी असं न पाहतो तर कोणीतरी येईन आमचं चांगलं करेल. लोकांना माझी विनंती आहे की हा विश्वास लटका आहे, हा विश्वास खोटा आहे. पण तुम्हाला एकनाथ दादाच्या रूपाने एक विकासाचं नवं ध्येय घेऊन घेतलेला माणूस तुम्हाला मिळत आहे आणि ते चांगलं करते. लोकांचा विश्वासघात करणार नाही, लोकांना लटके आश्वासन देणार नाही. त्यांची जी काम करायची, काम करून द्यायची पद्धत आहे. मी आल्यावर माहिती घेतली खूप लोकांकडून, तुझा स्वभाव कसा आहे, गावात वातावरण कसं आहे, त्यांच्या लोकांची वागणं बोलणं कसं आहे. तर खूप लोकांनी स्तुती केली की मग एकदम चांगलं आहे. आणि तुमची जी तालुक्याची भावना आहे तिला असंच ठेवा. आमदार होणं ना होणं हे या जनतेच्या हातातला विषय आहे, पण ती तुमची भावना आहे आज या तालुक्याविषयी, तिला तुम्ही कायम ठेवा अशी माझी इच्छा आहे. कसं तुमचं कर्तव्य आहे, बुद्धी आहे, जे राजकारणाला लागतं ते तुमच्याकडे सगळं आहे. त्याचा वापर करून तुम्ही पुढे या तालुक्याचं भवितव्य चांगलं करताना अशी आशा करायला काही हरकत नाही. एवढं विलंदर गुन्हा आहे, याला तुम्ही पाणी पाजलं ते लोहाकंदांची किती गोष्ट आहे. काय त्याला काय मोठी वानकाडे असं काही नाही, आमच्याकडे लक्षात येत नाही. पुण्याचा अभ्यास आम्हाला चांगला माहिती. एवढं पुण्याला जर तुम्ही हात घातला, विशेष म्हणजे इथल्या लोकाला, तरुणाला तिथे जाऊन काही उद्योग देता येतो का, तिकडून इकडे काही उद्योग आणता येतो का, आपल्या खेड्यातल्या लोकांसाठी, महिलांसाठी काही करता येतं का. ही जी भावना आहे ना, ही भावनाच काही वेगळी आहे. म्हणजे कोणताही माणूस एकदम काही मोठा होत नाही किंवा कोणता माणूस एकदम समाजकोणाच्या मागे जात नाही. त्याला काहीतरी कारण असते, त्याच्या मागे काहीतरी विजन असतं. मी पाहिलं ऐकताना की सगळ्या पक्षांच्या लोकांना तुम्ही हवेसे वाटता. ठीक आहे, उद्या तुम्ही कोण्या पक्षात जाईल, कोण्या पक्षाचं तिकीट घेईन तो भाग घेऊ नये, तो काही महत्वाचं नाही. पण जी लोकांतली भावना आहे का तुम्ही आमच्या पक्षात आले तरी चालते, आमच्या पक्षाचं तिकीट घेतलं तरी चालते,
याचा अर्थ हा माणूस चांगला आहे एवढं सिद्ध होतं. त्याचं पक्ष महत्वाचा नाही. कदाचित कोणता पक्ष होता तुम्हाला तिकीटही देणार नाही, मला ते माहित नाही काय होईल ते. राजकारणात काही होतं आणि शक्यतो चांगल्या लोकांसंग असं नक्की होतं. त्याच्यामुळं राजकारणातली काही गॅरंटी कशाची नाहीये, पण नेतृत्व करायचं आपल्या खेड्यापाड्यात. आणि 1 वर्षापासून तुम्ही अभ्यास करता म्हणजे अजून 3 वर्ष तुम्हाला बाकी आहे. म्हणजे नुसते गावं नाही तर त्या गावातल्या प्रत्येक एक माणसाचं सुखदुःख समजून घ्यायला तुम्हाला वेळ आहे. आणि हे ज्यामध्ये हा समाज लोक तुमच्या पाठीमागे एका आशाने पाहते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकदम काहीतरी कर्तृत्व करून यांचं दुःख आजच हरवलं असं नाही. पण एक सिद्ध होतं की 70 वर्षापासून हे पीडितच हे सिद्ध होतं की त्या पीडिताला त्यांच्या दुःखाला कुठेतरी फुंकार घालण्यासाठी, कुठेतरी आपला मायेचा हात देण्यासाठी. आणि विशेष म्हणजे मला कौतुक वाटलं तुमचं, एवढ्या कार्यक्रमात तुम्ही आठवण ठेवली की या कार्यक्रमात माझी आई आणि माझे वडील माता पिता दोघं जण आहेत. म्हणजे माता पिता विषयी एवढ्या याच्यात आदर असणं, लक्षात ठेवणं. विशेष म्हणजे मी पाहिलं वडील समोर बसलेले होते तर त्यांनी म्हणजे नाही माझ्या वडिलाला इथं बोलवा. वडिलाला पोराला पुढं करणारे हलकट आहे, पण बापाला पुढं करणारा माणूस मी पहिली बार पाहिलेला आहे साहेब. ही जी भावना आहे ना तुमची, या भावनेला मी सलाम करतो. पुन्हा एकदा या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना खूप बोलण्यासारखं आहे. तुम्ही 10-11 वाजेपासून बसले, साधारण आता 2-2:30 वाजले. खूप वेळ झालेला आहे. सगळ्यांनी बोलायचं होतं सगळ्याला. अजूनही मिलिटरीतल्या काही सैन्याचा लोकांचा सत्कार राहिलेला आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला की ग्रामविकास करायचा असेल, नेमका अभ्यास करायचा असेल, एकदा कधीतरी माझ्या गावाला या. औरंगाबाद पासून 10 किलोमीटर माझं गाव आहे. गावचं नाव आहे पाटोदा. भास्कर बेरे माझं नाव आहे. 9405 64 64 64 हा माझा नंबर आहे. 3 वेळेस 64 9405 64 64 64. मी शक्यतो घरी राहत नाही. मी काल कर्नाटकमध्ये होतो. कर्नाटकमधून इथं आलो. इथून मी नगरला चाललोय आता. सकाळी नगरला मिटिंग. पण आमच्या इथे सगळे लोक आहेत, सगळी व्यवस्था आहे, मला सगळे माहिती देते. नगरमध्ये नांदेडमध्ये खूप लोक आलेले. पुढच्या 2 आठवड्यात सुद्धा सरपंच परिषदा नांदेडमध्ये आम्ही घेणार आहे. आणि या निमित्ताने मी तुम्हाला एकच एवढं विनंती करत की स्वतः सरपंचाने पुढे झालं पाहिजे. सरपंच हा त्या गावचा विठ्ठलरूप नाही, सरपंच हा त्या गावचा माता पिता आहे. जेवढं महत्व पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला आहे त्याच्यापेक्षा काकणभर महत्व ग्रामपंचायत ऑफिसला आहे. पण तिथे बसलेल्या माणसाने त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे, लोकांसाठी मन लावून काम केलं पाहिजे. सरपंच हा त्या गावची माता आहे, सरपंच हा त्या गावचा पिता आहे. त्यांनी त्याचा अधिकार ओळखला पाहिजे. साहेब, जगात अजून कोणा दुसऱ्या कशालाच कोणाला चेकवर सहाय्य करायचे अधिकार नाही, फक्त सरपंचाला आहे. आणि राज्य सरकारच्या भरोसा ग्रामपंचायती सुधारणं किंवा त्याच्यावर अवलंबून राहणं मला पटत नाही. आता तुमचे सगळे वीज बिल तुम्ही तुमचे भरून घ्या म्हणून सांगून दिलं, सरकारनं मोकळे झाले. 10-15 लाख रुपये बिल आहे, कसे भरायचे या लोकांनी परेशान झाले. एक गोष्ट खरी आहे, आपलं बिल आपण भरलं पाहिजे, पण 15 लाख थकल्यावर कसं भरलं पाहिजे. म्हणजे इतक्या दिवस झोपीत ठेवलं, आडमध्ये ऐन मध्यभागी पुरात नेलं, तिथं कोर्ट सोडून दिल्यासारखा हा प्रकार आहे. म्हणून सरकारला या निमित्तानं माझी विनंती आहे, आतापर्यंतचे बिलं तुम्ही भरा, पुढचे बिलं सरपंच भरते, त्यांच्या स्वतःचे भरते अशी या निमित्तानं विनंती आहे. पण असं आडमध्ये पुरात सोडायचं नाही. एक तर 20% आमचे 15 वित्त आयोगातून कापून घेतले, जिल्हा परिषद पंचायत समितीला दिले. त्यामध्ये बी अनेक नियम आहे, अनेक कटकटी आहे. म्हणजे सरपंचाला काम कसं करावं हेच कळत नाही. त्याच्यात अजून एक अर्धी भानगड काय आहे, गावात निवडणुका होत्या, 2 गट असते. अर्धा गट सरपंचाची मागा असतो, अर्धा गट सरपंचाच्या विरोधात असतो. काही काम करायचं ना, विरोधातला गट म्हणतो आम्ही तर करणारच नाही, आम्हाला सांगून काय कसं सांगतो पायावर कर. आणि जो याचा गट असतो अर्धा, तो काय म्हणतो आम्ही इथे निवडून दिलं, आम्ही कशाला करायचं. म्हणजे त्यांनी ऐकायचं नाही, यांनी ऐकायचं नाही. मग सरपंचाने करायचं काय करायचं नेमकं देऊ द्यायचा. त्याच्यात विरोधी लोक त्रास देणारे गावात लई मोठे लोक असते, लय म्हणजे लई. आणि चांगलं एखाद्याचं चाललं ना, मग ते त्रास द्यायला लई पक्के असते. दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही बी कधी अनुभव घेतला असेल. कधी 4 व्हीलर 2 व्हीलर जर अशी रस्त्याने चालली ना,
2-2, 4-4 कुत्रे त्याच्या मागे लागते की नाही? काय त्यांना शिवाजी पुरस्कार मिळायचा असतो का पळते ती कुत्रे? ते कुत्र्याला एकच धाक राहतो, ही गाडी जर चांगली चालली तर आपलं कसं होईल, ही गाडी चांगली चाललेली कधी त्यांना सहन होत नाही, म्हणून ते एक कुत्रे त्या गाडीच्या मागे लागत असते. पण मी एक अभ्यास केला की कितीही कुत्रे चांगल्या गाडीच्या मागे लागले तर गाडीवाल्यांना गाडी उभा करून कधी कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं नाही. आपली गाडी आपण व्यवस्थित चालवायची असते. कुत्र 2 किलोमीटर पळत कधी ना कधी दमन आणि ते थकन. फक्त अशा वेळेस आपली गाडी आपण व्यवस्थित चालवायची. एखाद्या झाडावर किंवा एखाद्या खड्ड्यावर तिचा ऍक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्यायची. कारण माडीच्या मागे लागणारे कुत्रे दर गावात असते, दर विभागात असते, तुमच्याही मागे असते. म्हणून सरपंच असो, पुढारी असो, तुमच्यासारखे कार्यकर्ते असो, यांना हे त्रास होतच असतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्व सरपंच सदस्य, गावागावातून आलेल्या लोकांना माझी विनंती आहे, 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलं, आपण घरात सोडू नको. म्हणून गावातले जे चांगले काही काम असेल आपल्या गावात आपण सोडवले पाहिजे, केले पाहिजे. आपसातले वाद आपण गावात मिटवले पाहिजे. सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही, सरपंच कोण झाला हे महत्वाचं नाही. सरपंच झाल्यावर त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं, गावचं कसं कल्याण करायचं याच्यावर विचार करून गावाने पुढची वाटचाल केली पाहिजे. पुन्हा एकदा एकनाथ दादाला मी माझ्या वतीनं आणि आमच्या सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.